नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हॅलो 24 तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत वजन वाढल्यानं होणारे वाताचे आजार आजार आणि अमृत आयुर्वेद उपचार या विषयावर. आणि या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अविनाश अमृतवाड. त्यांचं आधी स्वागत करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. नमस्कार. थोडक्यात ओळख करून घ्या डॉक्टरांची. डॉक्टर अविनाश अमृतवाड यांनी गुरुकुंज मोझरी अमरावती इथून आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाची पदवी प्राप्त केली आहे. पुण्याचे राजवैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशेष अध्ययन केले. गेल्या 14 वर्षांपासून नांदेडमध्ये विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालयाच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारांवर त्यांनी संशोधन करून उपचार केलेत. मेंदूचे आजार, वंध्यत्व, मणक्याचे आजार, त्वचा विकार, हृदयरोग, थायरॉइड अशा आजारांवर अचूक निदान आणि उपचार त्यांनी केलेत. वंध्यत्वासारख्या आजारांना नैराश्यग्रस्त रुग्णांवर आयुर्वेद चिकित्सेद्वारे त्यांनी उपचार केलेत. स्त्री वंध्यत्व या विषयावर विशेष अध्ययन त्यांनी केले. मानसिक रुग्ण आणि वैवाहिक आयुष्यातील नैराश्य अशा समस्यांवर आयुर्वेदिक चिकित्सेद्वारे त्यांनी उपचार केलेत. गुरुकुल पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं विद्यादान करून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसाराचं काम ते सतत करत असतात. त्यांच्या कार्यासाठी 2017 साली महात्मा कबीर समता परिषदेतर्फे त्यांना नांदेड रत्न, वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे मराठवाडा भूषण पुरस्कार तसंच 2019 साली शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. नांदेडसह मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद इथे त्यांच्या विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालयाच्या शाखा रुग्णसेवा देत आहेत. लगेच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. आणि मला सांगा, वजन वाढणं आणि वातविकार यांचा आयुर्वेदिक दृष्टिकोन नेमका काय आहे? ॲक्च्युअल कसं आहे की सद्यस्थितीमधला हा अतिशय गहन प्रश्न आहे. कारण कोणत्याही वेदनेसाठी म्हणा, मग ती गुडघेदुखी असेल, मानदुखी असेल, पाठदुखी असेल किंवा मग एकंदरीत सांध्यांचे आजार असतील, यासाठी जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि सर्वसाधारणपणे डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन झाल्यानंतर प्राधान्यानं कोणता सल्ला जर ते देत असतील तर मला असं वाटतं की ते म्हणतात वजन कमी करा. पण नेमकं कसं कमी करा याविषयी मात्र थोडं प्रश्नार्थक चिन्हच उरतो. आता मूळ मुद्दा असा आहे की वजन वाढणे ही कन्सेप्ट मला पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल. वजन वाढणे जसं मॉडर्न सायन्स BMI ज्याला म्हणतो, बॉडी मास इंडेक्स, याच्यावरती त्याचे पॅरामीटर्स अवेलेबल असतात किंवा त्याच्यानुसार ते पाहिलं जातं, उंची आणि वजन. पण प्राधान्यानं उंची आणि वजन हा जो क्रायटेरिया आहे तो युरोपियन कंट्रीजमध्ये जिथं पर्सनॅलिटीज सारख्या आहेत किंवा संस्कृती सारखी आहे, डाएट सारखं आहे, कल्चर सारखं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे नॉर्म्स हे तिथं अगदी परफेक्टली बसतात. पण इथं जम्मू काश्मीर आणि केरळचा माणूस वेगळा आहे आणि प्रत्येकाचीच पर्सनॅलिटी सारखी म्हणून उंची आणि वजनाचा क्रायटेरिया जिथं आपल्या इथं परफेक्टली बसत नाही. पण आयुर्वेदानं हीच परिभाषा आकाराच्या माध्यमातून सांगितलेली आहे. म्हणजे फिटनेस ॲक्च्युअल काउंट केलं जातं, कारण आयुर्वेद हे जिवंत शास्त्र आहे आणि त्या हिशोबाने त्याचा जो जिवंतपणा आहे लक्षणानुसारच समजून घ्यावा लागतो. वजन वाढणे म्हणजे नेमकं काय, तर जिथं आपल्याच शरीराचा जो भार आहे तो आपल्याला सहन होत नाही, आळस येतो, सकाळी उठावंसं वाटत नाही, इथून सुरुवात होते. स्वतःचं अंग स्वतःला जड वाटायला लागतं. सकाळी उठल्यानंतर मान दुखते, पाठ दुखते किंवा एकंदरीत पिंढऱ्या ओढायला लागतात, टाच दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात किंवा मग पोटाचा आकार वाढतो आणि त्याच्या अनुषंगाने समजा हृदयावरती एक्स्ट्राचा जो काही भार वाढतो त्यामुळं मग तगमग होते, त्रागा होतो, नकळतपणे आपण रिॲक्ट करायला लागतो, राग यायला लागतो. या सगळ्या अनुषंगानं आपण समजून घ्यायला पाहिजे की शरीरातले रसरक्त आदी म्हणजे एकंदरीत 7 धातू जिथं आयुर्वेदानं वर्णन करून ठेवलेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, फक्त मेदापर्यंतच पोषण होतंय. परंतु हाडं, हाडातला मगज आणि धातू, ह्या 3 गोष्टींचं पोषण जिथं होत नाही, जे सारभूत धातू आहेत आणि याच धातूंवरती बॉडीचं पोटन्शी फॅक्टर डिपेंड करतं. आणि नेमकं काय होतं तर मेदापर्यंत जसं समजून घ्यायला गेलं तर हा बेसिकली लिव्हरशी संबंधित फॅक्टर आहे. जिथं रक्त कमी होतं आणि मांसच जास्त किंवा मेदच जास्त तयार व्हायला लागतं, इट्स अ बॉडी फिजिओलॉजी. म्हणजे आपण समजून घ्यायला पाहिजे की मेदाच्या पुढं पोषण जात नाही आणि तत्संबंधित जे लक्षणं उत्पन्न होतात तर त्याला आपण स्थौल्य असं म्हणतो. आता मुद्दा असा आहे की कंपॅरिझन होऊ शकत नाही. इथं वडाचं झाड
निलगिरीचं नाही होऊ शकत. दॅट्स वाय आपण वेट लॉस म्हणून वेगवेगळ्या थेरीज ज्या अवलंबतो किंवा अनशनाआधी म्हणजे उपाशी राहणे वगैरे वगैरे व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावरती जे काही आपल्याला सल्ले मिळतात त्या अनुषंगानं त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आणि नकळतपणे आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडतो. पण समजून घेणं गरजेचं आहे की वजन वाढणे ही जी कन्सेप्ट आहे ही मांस आणि मेदाच्या वाढण्याची तद्वतच रक्त कमी होण्याची पण आहे. त्यामुळं कमी खाल्ल्याने वजन कमी होतं असं नाही, तर वेळेवर आणि योग्य ते खाल्ल्याने ॲक्च्युअल वजन कमी होतं ही कन्सेप्ट त्याच्यामधनं समजायला लागते. जे काही तुम्ही खाताय म्हणजे आउट ऑफ 100 म्हणजे 100% जो डाएट आपण घेतोय त्यातला 70% पार्ट चरबीकडे जाणं आणि 30% पार्ट रक्ताकडे जाणं जे पोषणासाठी किंवा आयुष्यासाठी महत्त्वाचं आहे, याला आपण ओबेसिटी असं म्हणू शकतो. आता वाताच्या आजाराचा संबंध काय असं जर तुम्ही म्हणाल तर जिथं ताकद कमी होते म्हणजे माणसाची ताकद कमी होणे म्हणजे वात बळावणे. वात नावाची कन्सेप्ट कशी आहे, इट इज लाईक अ ॲमेबा. म्हणजे प्रत्येक डॉक्टरांकडे आपण जेव्हा जातो वेदनेचा संबंध ॲक्च्युअल पेशंटच्या भाषेमधनं जर समजून घेतलं तर पेशंट वेदनेला वात म्हणतो आणि आम्ही मेडिकल सायन्समध्ये जर समजा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जिथं ताकद कमी होते तिथं वात ही कन्सेप्ट येते. म्हणून एकंदरीतच वाताच्या आजाराच्या बाबतीमध्ये जिथं रुक्षता उत्पन्न होते सांध्यांच्या ठिकाणी आणि सांधे आवाज द्यायला लागतात किंवा वेदना करायला लागतात, तद्वतच पाठीच्या मणक्यांची झीज होते आणि त्या ठिकाणी दबणाऱ्या नसा आणि त्याच्या अनुषंगाने उत्पन्न होणारी लक्षणं असतील, मग ते मुंग्या येणं असेल किंवा हातपाय बधीर पडणं असेल किंवा मग या सगळ्या गोष्टींनी धडधडीपासून ते घबराहटपर्यंतची सगळी लक्षणं असतील, चालताना 2 पावलं किंवा 5 पायऱ्या जरी चढल्या समजा तरी दम लागणं असेल, या सगळ्यांमध्ये झालंय काय तर रक्त कमी झालंय आणि चरबी वाढली आणि त्याचा भार हृदयाला सहन होत नाही म्हणून मग ती लक्षण. कित्येक लोक आपण पाहतो की जे जाडजूड आहेत परंतु उत्साही आहेत आणि कित्येक लोक मध्यम आकाराचे आहेत. पूर्वी त्यांचं वेट ॲट द एज ऑफ 25 समजा अराउंड 60 होतं किंवा अराउंड 55 होतं, त्यांचं वजन जर समजा 67 किंवा 70 पर्यंत जरी गेलं तरी त्यांना तो त्रास जाणवतो. कारण मुद्दा समजून घेणं की प्रकृती अनुषंगानं ह्या सगळ्या गोष्टींना समजून घेतलं तर आपल्याला स्थौल्य समजेल. आणि मुद्दा असा दुसरा एक असा आहे की शरीरस्थ जी काही रुक्षता असते म्हणजे ड्रायनेसचा जो पार्ट आहे त्याला रिकवर करण्यासाठी बॉडीची एक फिजिओलॉजी किंवा बॉडीचा एक क्रायटेरिया आहे की बाहेरून तो मेद जमा करायला लागतो आणि आतमधली रुक्षता, वाढलेला मेद, कमी झालेली ताकद आणि मेदाच्या पुढं न गेलेलं अस्थींना पोषण, त्याच्यामुळे होणारी अस्थींची झीज म्हणा किंवा अस्थींची मार्दवता ही वातविकार तयार करते. आणि त्यामुळं वातविकाराचा आणि वाढलेल्या वजनाचा ह्या अनुषंगानं जर आपण समजा एकंदरीत समजून घेण्याचा प्रयत्न केला तर पोषणावरती ती गोष्ट येऊन थांबते. आणि आयुर्वेद समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्याभिधीयते म्हणजे मन आत्मा प्रसन्न राहण्यापर्यंतचा विचार करतो. म्हणून सर्वकष बाजूने जर विचार केला तर निश्चितपणे याच्यातनं आपल्याला उत्तर काढता येतील. पण या सगळ्या वजन वाढण्यामुळे अनेक विकार तर जडतात शरीराला, पण मणक्यावर सुद्धा परिणाम होत असेल याचा? 100% म्हणजे एक लॉर्डोसिस म्हणजे लॉस ऑफ लॉर्डोसिस म्हणूयात आपण त्याला. स्पाइन इट हॅज नो डिशीज म्हणजे जर विचार केला आपण तर इट इज लाईक अ पोस्चर म्हणजे स्टॅच्यू लाईक त्याचं स्ट्रक्चर आहे आणि त्याने शरीराला उभं केलंय. माणूस हा 2 पायांवरती चालणारा प्राणी. त्यामुळं जर आपण स्पाईनची रचना आपल्या मनुष्य प्राण्यांची पाहिली तर ती उभी आहे आणि इतर प्राण्यांची जर पाहिली तर ती आडवी आहे. त्यामुळं जो प्रेशर फॅक्टर एकूणमेकांवरती डेव्हलप होतो मणक्यांच्या हिशोबाने, त्यामुळं जर आपण समजा ओबेसिटीचा विचार केला तर सुटलेलं पोट आहे म्हणजे उदाहरणादाखल सांगतो की सुटलेलं पोट. तद्वतच पेरिफेरल ओबेसिटीच्या बाबतीमध्ये हातांची म्हणजे दंडांची साईज असेल किंवा ती मांड्यांची साईज असेल ती एक्स्ट्राची वाढणं, या सगळ्या गोष्टींनी स्पाईनवरती जो एक्स्ट्राचा लोड पडतो त्यामुळं त्याचं बेसिक स्ट्रक्चर हे चेंज व्हायला लागतं आणि तिथं मग कॉर्ड कॉम्प्रेशन सारखे किंवा डिजनरेशन सारखे किंवा मग नस दबणे ज्याला आपण म्हणतो, स्पेशली कमरेची नस म्हणा, मानेची नस म्हणा, हे दबायला लागतं. कारण काय की जर आपण रचनात्मक दृष्ट्या विचार केला तर मानेचे मणके आणि कमरेचे मणके जनरली एका लाईनमध्ये येतात आणि बाकीचे मणके जे आहेत त्याचा पोस्चर डेव्हलप होत असतो. आता गोष्ट अशी आहे की कमरेच्या मणक्यांवरती सुटलेल्या पोटाचा ताण ज्याला प्रेशर फॅक्टर आपण म्हणतो त्याच्यामुळं ती पोझिशन लॉस होते आणि त्याचा नकळतपणे दाब हा सर्वायकल स्पाईनमध्ये येतो. मग कित्येक वेळा होतं असं की मानेच्या संबंधित तक्रारी येतात, मुंग्या येणं असेल, हात बधीर पडणं असेल, चक्कर येणं असेल, तोल गेल्यासारखं वाटणं असेल किंवा मग पेन असेल म्हणजे टेरिफिक वेदना असतील. मग आपण काय करतो की जनरली मानेचाच एक्सरे काढतो, पण त्याची अनेक वेळा उत्तरं काय होतात तर कमरेमध्ये मिळतात. कारण काय की ओबेसिटी हा फॅक्टर
धातू किंवा पोटन्शी तयार होऊ देत नाही. पोश्चर मात्र चेंज करतो. त्याचा लोड हृदयावरती येतो आणि त्याच्या बॅकसाईडला असलेल्या मणक्यांच्या रचनेसंबंधित, मग ते सुजेसंबंधित कारणे असो, ताकद कमी होण्याशी संबंधित असो किंवा मग इतर गोष्टींच्या अनुषंगाने एकंदरीत स्पाईनवरती प्रेशर पडतं आणि तिथली पॅथॉलॉजी किंवा फिजिओलॉजी चेंज व्हायला लागते आणि मणक्याचे आजार आपल्याला प्राधान्यानं पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये म्हणजे मणक्यांच्या आजारांच्या बाबतीमध्ये एक वेगरसली किंवा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणून धातूच्या एकंदरीत समत्वाला किंवा ओबेसिटीला लक्ष देणं गरजेचं आहे. पण वजन वाढलं की मणक्याचे आजार होतात आणि मग त्या आजाराचं लक्षण नेमकं काय असतं? एखाद्या व्यक्तीला कळेल कसं की आपल्याला वजन वाढल्यामुळे मणक्याचा त्रास होतो? निश्चितपणे म्हणजे बऱ्याच वेळा वाटतं की ती सुदृढत आहे अर्लियर डेजमध्ये पाहताना आणि तीच नंतर मग विकृती म्हणून पाहायला मिळते. जसं मी सांगितलं की मेदाच्या पुढे पोषण जात नाही म्हणजे हाडांवरती एक्स्ट्राचा लोड होतो मांसाचा आणि मेदाचा, पण हाडं मात्र कमजोर झाली. आता गोष्ट अशी आहे की असं झाल्याने सहनशीलता कमी होते. सकाळी उठत असताना पासून म्हणजे चक्कर येण्यापासून ते म्हणजे आळस येण्यापर्यंत, मुद्दा नंबर 2 मुंग्या येण्यापासून ते वेदनेपर्यंत, ज्याला मॉर्निंग स्टिफनेस आपण म्हणतो, तर तशा पद्धतीची लक्षणं उत्पन्न होतात. इथून 1 फरलांग जरी चालायचं म्हटलं तरी नकळतपणे आपल्याला 3 वेळा बसावं लागतं किंवा मुंग्या यायला लागतात पायांमध्ये, एका पायात असो किंवा 2 पायामध्ये असो. सोबत त्याच्या मानेच्या मणक्यासंबंधित जर समजा आपल्याला त्रास असेल तर मग एका बोटामध्ये किंवा 2 बोटामध्ये वेदना येणे किंवा बाधिर्य उत्पन्न होणे, वस्तू पकडत असताना नकळतपणे ट्रेमर्स येणे, इत्यादी सगळ्या गोष्टी मणक्याच्या आजाराच्या लक्षणांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात. बेसिकली ओबेसिटीच्या बाबतीत ह्या सगळ्यांसोबतही त्रागा असू शकतो. कारण काय, हाडा आणि हाडाचा मगज हा पोटन्शी किंवा ताकदीचा मुद्दा आहे जिथं सहनशीलता डेव्हलप होते, परंतु पोषण पुढे न झाल्या कारणानं सहनशीलतेचा लॉस होतो आणि प्रत्येक गोष्टीवरती आपण रिॲक्ट करायला लागतो. इन शॉर्ट, वेदना एका बाजूला, सहनशीलता कमी झाली आहे एका बाजूला, पोषण एका बाजूला कमी पडतंय, अशा सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगानं तो चक्रव्यूहमध्ये अडकतो. आता एक्सरे आणि MRI करून हे सोल्युशन निघणार आहेत का, तर ते निघणार नाही आहेत. आपल्याला ओबेसिटी रिकवर करून किंवा जे काही सप्तधातूचा पोषणाचा भाग पंचकर्म असेल किंवा इतर ज्या काही समजा आता पुढे बोलणारच आहे, तर चिकित्सा ज्या काही डेव्हलप केल्या त्याच्या माध्यमातून अतिशय कमी कालावधीमध्ये किंवा लाईफस्टाईल मॅनेजमेंटनी परमनंटली आपण याच्या बाबतीमध्ये उत्तर काढू शकतो. पण रुग्णाची तेवढीच तयारी मात्र आवश्यक ठरते. बरं, सध्या थायरॉइडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे Yes, आपलं. तर definitely. या थायरॉइडमुळे वजन वाढतं आणि मग त्याचा मणक्यांवर परिणाम होतो? आता मुद्दा थायरॉइड समजून घेण्यामध्ये पण भरपूर सारा आहे. म्हणजे जिथं सारभूत धातूंचं पोषण होत नाही आणि रक्त उत्पत्ती न झाल्या कारणानं थायरॉइड ग्लँडचं पोषण होत नाही, त्या ठिकाणी ॲक्च्युअल TSHचे म्हणजे बेसिकली हायपोथायरॉइडिझममध्ये हा सगळ्यात मोठा मुद्दा निघतो. हायपरमध्ये पण आहे, जिथं धातूच कमी होतो, धडधडी वाटणे किंवा मग वेट लॉस होत जाणे आणि अस्थींच्या मधला स्नेह पण कमी होणे, हा हायपरमधला मुद्दा तर झालाच झाला. परंतु हायपोच्या बाबतीमध्ये बेसिकली खूप जास्त रुग्ण आजकाल पाहायला मिळतात, जिथं ऑस्टिओपोरोसिस सारख्या कंडिशन्स डेव्हलप होतात. म्हणजे हाडं नरम व्हायला लागतात. हाडं नरम झाल्या कारणाने एकेन प्रकारे कोणत्याही कारणाने जर आपण ॲक्सिडेंटल इंजुरी झाली तर तिथं हाडं टिचायला पण लागतात. आता मुद्दा असा येतो की पोषणच झालं नाही आणि ऑस्टिओपोरोसिस जर डेव्हलप झालं समजा, तर वाळलेलं झाड आहे ते. म्हणजे समजून घ्या की वाळलेल्या झाडाची फांदी वाकायला गेली तर तुटणार हो, नाही का. आणि त्याच पद्धतीनं जर समजा हाडांमध्ये किंवा याच्यामध्ये स्नेहभाग कमी झाला, मांसपेशींच्या बाबतीमध्ये कोणतीही साधी गोष्ट सुद्धा करत असताना नकळतपणे टिचणे किंवा मग त्या ठिकाणी टेंडॉन इंजुरी होणे किंवा ह्या पद्धतीचे सगळे लक्षणं पाहायला मिळतात. थायरॉइड हा फॅक्टर सध्या संस्कृतीला लागून आहे. जसं मी प्रिव्हियस याच्यामध्ये पण बोललेलो आहे की सकाळचं उपासमार करणे आणि 12 वाजता कामं आटोपल्यानंतर जेवण करणे, पहिल्यांदा धातू तयार न होऊ देणे आणि नंतर मग नसलेल्या भुकेची आठवण करून जेवणे, हा जो विषय आहे थायरॉइडच्या बाबतीमध्ये मेजरली काउंट होतो. इट्स अ लाईफस्टाईल डिसीज. म्हणून थायरॉइडवरती वर्क करत असताना मी बऱ्याच वेळा पाहिलं की साधारणतः लाईफस्टाईल करेक्ट केल्यानंतर 6 ते 8 महिन्यांनी रिपोर्ट्स निश्चितपणे नॉर्मल यायला लागतात आणि सोबतच वाताचे आजार पण दुरुस्त होतात. पुन्हा चर्चा करायची पण ब्रेकची वेळ झाली. एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकनंतर ही चर्चा अशीच सुरू राहील. कुठे जाऊ नका, पाहत राहा हॅलो 24 तास. डॉक्टर, वजन वाढलं की त्यानंतर गुडघेदुखी उद्भवते, ती कशी काय? ॲक्च्युअल अतिशय ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. जिथं स्पाईनची रचना जर आपण म्हणजे मणक्यांच्या बाबतीमध्ये पाहिली तर ती जशी उभी आहे, माणूस हा 2 पायांवरती चालणारा प्राणी. त्यामुळं पूर्णतः बॉडीचं वेट जे आहे ते बेअरिंग किंवा ज्याला आपण सहन करण्याची जी हे आहे ती गुडघे आणि पायाचे टाच अशा 2च ठिकाणी संपूर्ण बॉडीचं वेट पडतं. जेव्हा जेव्हा पोश्चर बदलतं म्हणजे बॉडीचं इक्वेशन्स बदलायला लागतात, पोट सुटायला लागतं,
किंवा लेडीज फॅक्टरच्या बाबतीमध्ये पोस्ट मेनोपॉझल म्हणजे मासिक पाळी गेल्यानंतर जिथं रक्ताच्या माध्यमातून ॲक्च्युअल पोषण व्हायचं तर दूषित रक्त शरीरात साचायला लागल्यामुळं कॅल्शियम कमी व्हायला लागतं. अशा वेळी सगळा जो मुद्दा येतो तो हाडांच्या पोषणावरती येऊन थांबतो. एकंदरीत आपण जर समजा रचनात्मकदृष्ट्या पाहिलं तर गुडघ्यांची एकंदरीत रचना पूर्णपणे मांस आणि वेष्टीत अशी आहे आणि हाडं ही झिजणार. म्हणजे एकंदरीतच जर समजा 45शी किंवा 50शीचा जर प्रवास केला आपण आणि कधी तेल लावलं नाही, कधी तूप खाल्लं नाही किंवा कधी पोषक आहाराकडे कधी लक्षच दिलं नाही तर निश्चितपणे गुडघ्यांवरती परिणाम हे येणारच. त्यातल्या त्यात आपले जॉब जसं आपण आता खुर्चीवर बसलोय किंवा मग एकंदरीतच सगळे जॉब जे आहेत ते बैठ्या पद्धतीचे आहेत तर त्या अनुषंगानं सुद्धा जॉईंट वरती परिणाम हा होणारच. जी होणार आहे पण प्रत्येक झिजलेल्या गुडघ्यामध्ये वेदना नाहीयेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. एकंदरीतच जेव्हा जेव्हा रक्ताल्पतेच्या कारणानं मांसपेशींची ताकद कमी होते तेव्हा तेव्हा ऑस्टिओ आर्थरायटिस सारख्या म्हणजे मणक्यांशी गुडघ्यांशी संबंधित वेदनेचा त्या ठिकाणी प्राधान्यानं समावेश व्हायला लागतो. म्हणून एकंदरीत जर विचार केला तर मणक्यांचा विचार गुडघ्यांच्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे. रक्ताल्पतेचा विचार गुडघ्यांच्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे. जर पोझिशन वाईज पाहिलं समजा तर एकंदरीत फिटनेसकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे. असं जर मी पाहिलं तर मणक्याच्या 4 आणि 5 नंबर म्हणजे कमरेचा मणका जो आहे तिथून निघणारी नस गुडघ्यांच्या वरून जाते जी बेसिकली पेन पॅथॉलॉजीला म्हणजे दुखण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक वेळी गुडघ्यावरच लक्ष देणे आणि गुडघ्यांचेच एक्सरे काढल्याने गुडघे दुरुस्त होत नाहीत. बऱ्याच वेळा जॉईंट रिप्लेसमेंट करून सुद्धा म्हणजे पुन्हा रिकरन्स पाहायला मिळतो कारण त्याचं ओरिजिनल उत्तर असतं कमरेमध्ये आणि पाहतो आपण परिणाम गुडघ्यांमध्ये. गुडघा कोणत्या बाजूने दुखतोय म्हणजे समोरच्या बाजूने बऱ्याच वेळा वेदना असतात, बऱ्याच वेळा पाठीमागं गुडघ्याच्या वेदना असतात, बऱ्याच वेळा साईडनी असतात. याचं प्रत्येकाचं निदान वेगळं ठरतं. म्हणजे समोरून असताना कदाचित ऑस्टिओ आर्थरायटिसचं पिक्चर असू शकतं. तेच निदान जर समजा पाठीमागच्या दृष्टिकोनातून पाठीमागून जर समजा वेदना असतील गुडघ्याच्या तर मग ते कॉकिक्स बोन्सशी किंवा माकड हाडाशी संबंधित असू शकतात. हे निदाना उपरांत कळतं. परंतु गुडघ्याचं प्रत्येकाचं दुखणं फक्त पेनकिलर्स खाऊन थांबवून त्याचं उत्तर काढतो म्हटलं तर नाही जमणार. मला असं वाटतं की वेदनेपेक्षा ही आजाराचं उत्तर जर आपण काढलं आयुर्वेदाच्या माध्यमातून पंचकर्माच्या किंवा औषधीच्या तर मग निश्चितपणे आणि सोबतच त्याच्या वजनाचा जो मुद्दा आहे त्याला लाईफस्टाईल मॅनेजमेंटनी म्हणा किंवा औषधांनी त्याला जर आपण करेक्ट केलं तर गुडघ्यांचं जे काही आपण रक्षण फ्युचर काळासाठी करू शकतो ते अगदी बेस्ट करू शकतो असं वाटतं. बरं, ज्या वेळेला स्थूलता येते की मग कॅल्शियम कमी व्हायला लागतं अशा वेळेला लक्षणं कुठली उद्भवतात नेमकी? ऍक्च्युअल कॅल्शियमचा मुद्दा जो आयुर्वेदाने सांगितलाय तो सहनन म्हणजे सहनन म्हणजे ज्याला परफेक्शन म्हणतो किंवा दार्ढ्यत्व म्हणतो, पकडून ठेवण्याची क्षमता जिथं कमी व्हायला लागते तद्वतच सहनशीलता पण जिथं कमी व्हायला लागते. कारण पोस्ट मेनोपॉझल आपण जर ह्या कॅल्शियमच्या कंडिशन्स पाहिल्या तर ह्या सगळ्या कंडिशन्स ह्या त्याच्यामध्ये येतात. मग सकाळी उठावंसं वाटत नाही, आळस येतो, इथून तिथपर्यंत चालेपर्यंत दम लागतो किंवा मग आपलंच अंग आपल्याला जड वाटायला लागतं. त्याच्यानं सहनशीलता कमी झाल्या कारणाने त्रागा होतो, चिडचिड व्हायला लागते आणि इतर सगळ्याच गोष्टी या कॅल्शियमच्या हिशोबाने. पण कॅल्शियम खाऊन कॅल्शियम मिळणार नाही. आपल्याला आतडे तयार करावे लागतील कॅल्शियम तयार होण्यासाठी. म्हणून लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि औषधी या दोन्हीच्या माध्यमातून याचं उत्तर आपण निश्चितपणे काढू शकतो. बरं, वजन वाढणं आणि वातविकार हे प्रकार स्त्रियांमध्ये का जास्त प्रमाणात दिसतात? ॲक्च्युअल गोष्ट कशी आहे की जर आपण स्त्रियांची लाईफस्टाईल पाहिली आणि सेकंड वन जे गर्भाशय नावाचं एक्स्ट्राचा अवयव स्त्रीला स्त्रीत्वासाठी देऊन ठेवलं दॅट इज अ गिफ्ट फॉर लेडी. पण आता मुद्दा असा येतो की सकाळी एकतर आपण जेवण वेळेवर करत नाही आणि संध्याकाळी आपण सगळ्यांची झाल्यावर जेवतो. हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळं वेळेवर जेवणे हे ह्या गोष्टींना उत्तर आहे पण ते जनरली घडत नाही. संस्कृतीच्या माध्यमातून उरलेलं खाणे हाही विषय आपल्या आईंचा येतो आणि त्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण पाहायला मिळतं. जॉब आता डिफरंट झालेले आहे. जसं तुमचा जॉब बदललाय किंवा आईचा जो जॉब होता तो आपला जॉब राहिलेला नाही आहे आणि मासिक पाळीविषयक केअर करणं किंवा त्या 4 दिवसांमध्ये रेस्ट करणं किंवा त्या 4 दिवसांमध्ये गर्भाशयाची काळजी घेणं, ब्लीड होत असताना ऍक्च्युअल तिनं झोपून राहायला पाहिजे परंतु आज जॉब बदललेले आहेत. या सगळ्याच गोष्टी सोबतच पोस्ट मेनोपॉझल म्हणजे जिथं मासिक पाळीची निवृत्ती झालेली आहे त्या ठिकाणी दूषित रक्ताचा भाग जिथं जात होता आणि कॅल्शियम मेंटेन होत होतं त्या ठिकाणी तेच रक्त जेव्हा संचित व्हायला लागतं तेव्हा हाडं नरम व्हायला लागतात आणि लेडीजमध्ये हे फॅक्टर्स मुद्दे जास्त पाहायला मिळतात. बरं, वजन वाढल्यामुळे होणारे जे वातविकार असतात त्याच्यासाठी विशेष उपचार कुठले आहेत? ॲक्च्युअल लाईफस्टाईल मॅनेजमेंट ही मी प्राधान्यानं सांगेन. सोबतच त्याच्या ज्या काही मी छोट्या छोट्या थेअरीज त्याच्यामध्ये डेव्हलप केलेल्या आहेत की नश्याची असेल म्हणजे ब्रह्मानस्य थेरपी म्हणून माझं जे संशोधन आहे त्याच्यावरती ॲक्च्युअली ह्या सगळ्याच गोष्टींवरती अतिशय सुंदर काम करतं ते आणि अल्पावधीत आपलं
आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम पाहायला मिळतात, कारण पेरिफेरल नर्वस सिस्टीम त्याच्यामध्ये कव्हर होते. मुद्दा नंबर 2, पंचकर्माचा उपचार असेल, जानोबस्ती असेल किंवा मग बस्तीचा उपचार सार्वजनिकसाठी असेल किंवा वमन विरेचना जे असतील, ह्या सगळ्याच गोष्टींचे जे फायदे आहेत ते अतिशय सुंदर पाहायला मिळतात. सोबतच औषधी कल्पांच्या बाबतीमध्ये डायरेक्ट वात ज्याला म्हणतो ताकद कमी होणे, परंतु बॉडीचे इक्वेशन समजून घेऊन ऍक्च्युअल त्याची ताकद कुठं कमी झालेली आहे आणि कोणत्या धातूमुळे कमी झालेली आहे, कोणत्या चुकांमुळे झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे करेक्शन्स औषधी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये देत असताना किंवा रुग्णांना सजेस्ट करत असताना आपण त्याचा विचार करतो. त्यामुळं प्रत्येकासाठी एकच औषध किंवा प्रत्येकासाठी एकच स्टाईल हे उत्तर त्याला होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मानस्य थेरपी असेल, पंचकर्माचा उपचार असेल, लाईफस्टाईल मॅनेजमेंट असेल किंवा डाएट थिअरी असेल, त्यासाठी वेगळा डाएट आपण प्रिफर करतो. सोबतच औषधींच्या बाबतीमध्ये विचार करत असताना या सगळ्या गोष्टींच्या पोषणाचा तर विचार करतो आपण, परंतु अपुनर्भव चिकित्सा म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या तक्रारी येऊ नयेत ह्यासाठी म्हणून रसायन चिकित्सेचा किंवा आयुर्वेदामध्ये ज्या रेमेडीज सांगितल्या आहेत, म्हणजे अतिशय म्हणजे सांगायला गौरव असा वाटतो की पुन्हा पुन्हा न होण्यासाठी आयुर्वेद बरेच लोक प्रिफर करतात. आता मुद्दा असा येतो की त्यासोबत लाईफस्टाईल फॉलो करणं हा त्याचा की फॅक्टर आहे. म्हणजे उदाहरणादाखल सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे, शक्यतो जॉब जरी बदलले असतील तरी हे ह्या गोष्टींना उत्तर ठरतं. रात्रीचं जेवण कमी केल्याने मॉर्निंग सिकनेस टळू शकतो, बरोबर. आणि सोबतच मी किती खावं, म्हणजे याच्यामध्ये हे उपलब्ध आहे, म्हणजे यामध्ये कॅल्शियम मिळतं, यामध्ये आयर्न मिळतं किंवा इतर गोष्टी ज्या आपण विचार करतो त्यापेक्षा मी हे पचवू शकतो का, ह्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण जर समजा याचे आयुर्वेद उपचार घेतले तर निश्चितपणे वजन वाढल्यापासून होणारे जे वाताचे आजार आहेत यापासून आपण दूर राहू शकतो. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यानंतर हॅलो 24 तासमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.